बुद्धाय जय भीम। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विशाखा मिगार माता। विशाखा मिगार मातांनी भगवान बुद्धांना मागितलेले 8 वर कोणते? बुद्धकालीन उपासिकांमध्ये सर्वात महान दानशूर उपासिका म्हणून ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्या म्हणजे विशाखा मिगार माता। राजा बिंबिसारांचे दान प्रसिद्ध होते। अनाथ पिंडकांचे जेतवण प्रसिद्ध आहे। पण स्त्रियांमध्ये जर दान, श्रद्धा, प्रज्ञा आणि सेवा भावना सर्वोच्च आदर्श कोणी असेल तर ती म्हणजे विशाखा मिगार माता। एक दिवस विशाखा भगवान बुद्धांकडे गेल्या आणि त्यांनी 1, 2 नव्हे तर 8 वर मागितले। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःसाठी धन, सुख, आयुष्य किंवा स्वर्ग मागितला नाही। त्यांनी असे वर मागितले ज्यामुळे हजारो भिक्षू भिक्षुणी आणि सामान्य लोकांचे कल्याण होईल। आज आपण या 8 वरांचे महत्त्व आणि त्यामागील बुद्ध धम्म समजून घेणार आहोत। विशाखा कोण होत्या? विशाखा मिगार माता या भगवान बुद्धांच्या प्रमुख उपासिका होत्या। त्यांचा जन्म अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला। लहानपणापासूनच त्या बुद्धिमान, करुणामय आणि उदार होत्या। 7व्या वर्षी त्यांनी बुद्धांचे प्रवचन ऐकून श्रोतापन्न फल प्राप्त केल्याचा उल्लेख बौद्ध ग्रंथात येतो। लग्नानंतर त्या श्रावस्ती येथे आल्या। त्यांचे सासरे मिगार सुरुवातीला बुद्ध धर्म मानत नव्हते, पण विशाखांच्या वर्तनामुळे त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला। याच कारणामुळे विशाखांना मिगार माता म्हणजे मिगारची आध्यात्मिक माता असे नाव मिळाले। विशाखा बुद्धांकडे का बरं गेल्या? एका दिवशी बुद्धांना भोजनदान दिल्यानंतर त्यांनी विनंती केली, भगवान मला 8 वर द्यावेत। बुद्धांनी विचारले, विशाखे, तथागत कारण न जाणता वर देत नाहीत, कोणते वर आहेत ते सांग। तेव्हा विशाखाने एकामागून एक 8 वर सांगितले। पहिला वर आहे, वर्षावासासाठी आलेल्या भिक्षूंना आयुष्यभर वस्त्रे देण्याची परवानगी मिळावी। कारण भिक्षू दूर दूर प्रवास करून येत असत, त्यांची वस्त्रे फाटलेली किंवा ओली होत असत। नवीन वस्त्रे मिळाल्यास त्यांना साधना करणे सोपे जाईल। बुद्धांनी हा वर मंजूर केला। दुसरा वर आहे, नवीन येणाऱ्या भिक्षूंना भोजन देण्याची परवानगी मिळावी। कारण नवीन भिक्षूंना शहराची माहिती नसते, कोणत्या घरी भिक्षा मिळेल हे माहिती नसल्याने त्यांना त्रास होत असे। त्यांना प्रथम भोजन मिळाल्यास त्यांचा प्रवास सुलभ होईल, म्हणून दुसरा वर आहे, नवीन येणाऱ्या भिक्षूंना भोजन देण्याची परवानगी मिळावी। तिसरा वर आहे, प्रवासाला निघालेल्या भिक्षूंना भोजन देता यावे। कारण प्रवासात वेळेवर अन्न मिळेल याची खात्री नसे। रिकाम्या पोटी प्रवास करणे कठीण जाईल, म्हणून प्रवासापूर्वी भोजन मिळणे आवश्यक होते। चौथा वर आहे, आजारी भिक्षूंना विशेष भोजन देण्याची परवानगी। कारण आजारी व्यक्तीला सामान्य अन्न उपयोगी पडत नाही। औषधासारखा योग्य आहार मिळाला तर तो लवकर बरा होतो। 5वा वर आहे, आजारी भिक्षूंची सेवा करणाऱ्या भिक्षूंना भोजन देण्याची परवानगी। कारण सेवा करणारा भिक्षू स्वतः भिक्षेसाठी गेला तर आजारी भिक्षू एकटा पडेल, त्यामुळे सेवक भिक्षूलाही अन्न मिळणे आवश्यक आहे। 6वा वर आहे, आजारी भिक्षूंना औषधे देण्याची परवानगी। कारण औषधांशिवाय रोग बरा होऊ शकत नाही। शरीर निरोगी असेल तर साधना उत्तम प्रकारे करता येते।
7वा वर आहे भिक्षू संघाला नियमित यागू म्हणजेच तांदळाची पेज देण्याची परवानगी. यागूचे फायदे कोणकोणते आहेत? भूक कमी होते, पचन सुधारते, शक्ती मिळते, रोग कमी होते, प्रवासात उपयोगी पडते. बुद्धांनी अशाच प्रकारे यागूचे अनेक गुण सांगितलेले आहेत. ह्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. 8वा वर आहे भिक्षुणींना स्नानासाठी वस्त्रे देण्याची परवानगी. कारण त्या काळी काही स्त्रिया नदीत वस्त्रांशिवाय स्नान करत असत. भिक्षुणींना सतत लज्जास्पद परिस्थिती निर्माण होत असे. त्यांच्या सन्मानाचे रक्षण व्हावे म्हणून विशाखांनी स्नान वस्त्रे देण्याची विनंती केली. बुद्धांनी विशाखाला विचारले, विशाखे, या वरांमुळे तुला काय लाभ होईल? विशाखाने अत्यंत सुंदर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, जेव्हा विविध प्रदेशातील भिक्षू बुद्धांना भेटायला येतील तेव्हा बुद्ध सांगतील, अमुक भिक्षू परिनिर्वाण पावला, त्याने कोणते फळ प्राप्त केले. तेव्हा मला आठवेल, या भिक्षूने माझ्याकडून वस्त्र घेतले होते, भोजन केले होते, औषध घेतले होते, यागू घेतली होती. त्यामुळे माझ्या मनात आनंद निर्माण होईल. आनंदातून प्रीती निर्माण होईल, प्रीतीतून शांतता, शांततेतून समाधी आणि समाधीतून प्रज्ञा वाढेल. अशा प्रकारे माझ्या आध्यात्मिक प्रगतीला मदत होईल. बुद्धांनी उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, तू स्वार्थासाठी नव्हे तर संघाच्या कल्याणासाठी हे वर मागितलेले आहे. आणि बुद्धांनी सर्व 8 वर मंजूर केले. या 8 वरांमधून मिळणारे संदेश आहेत. दान म्हणजे फक्त पैसा देणे नाही, योग्य वेळी योग्य गरज पूर्ण करणे हेच श्रेष्ठ दान आहे. करुणा म्हणजे दुसऱ्यांचे दुःख समजून घेणे. सेवाभाव हा बुद्ध धम्माचा पाया आहे. स्त्रियांनीही बुद्ध धम्मात मोठे योगदान दिलेले आहे. दानामुळे श्रद्धा आणि प्रज्ञा वाढते. संघाचे रक्षण म्हणजे धम्माचे रक्षण होते आणि स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ. विशाखाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठे मोठे आणि महान कार्य केले. पूर्वाराम म्हणजे कुब्बाराम विहार बांधून बुद्धांना अर्पण केलं. आयुष्यभर तिने संघाची सेवा केली. असंख्य भिक्षूंना भोजन दान दिले. भिक्षुणी संघालाही खूप मोठा आधार तिने दिला. त्यांना बुद्धांनी अग्र उपासिकामध्ये स्थान दिलेले आहे. म्हणून विशाखा ही महाउपासिका म्हणून, अग्र उपासिका म्हणून ओळखली जाते. विशाखा मिगार माता यांचे जीवन आपल्याला शिकवते की खरी संपत्ती धनात नसून करुणा, श्रद्धा आणि दानात असते. त्यांनी मागितलेले 8 वर हे स्वतःच्या सुखासाठी नव्हे, ते संपूर्ण संघाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी होते. म्हणूनच 2500 वर्षांनंतरही त्यांचे नाव बौद्ध इतिहासात आदराने घेतले जाते. जर आपणही आपल्या क्षमतेनुसार दान, सेवा आणि करुणेचा मार्ग स्वीकारला तर तोच विशाखा मिगार माता यांना खरी आदरांजली ठरेल. तर अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं विशाखा मिगार मातांनी बुद्धांना मागितलेले 8 वर कोणते होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. जय भीम, नमो बुद्धाय.